बालगंधर्व रंगमंदिर हे सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराचे वैभव आहे। महाराष्ट्राचे लाडके हरहुन्नरी व्यक्तिमत्व असलेल्या पु ल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारणी झालेल्या बालगंधर्व रंगमंदिर आता केवळ शहराच्या अथवा महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाचे स्थान आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत रसिकाग्रणी उल्हास पवार यांनी काढले। बालगंधर्व परिवार ट्रस्ट आणि पुणे महापालिकेच्या वतीनं अल्विरा मोशन एंटरटेनमेंट प्रस्तुत बालगंधर्व रंगमंदिराच्या 58व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उल्हास पवार बोलत होते। यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, ज्येष्ठ गायक आनंद शिंदे, सूर्यदत्त इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉक्टर संजय चोरडिया, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश देशपांडे, अभिनेते सुशांत शेलार, अभिनेत्री वर्षा उसगावकर, अशोक कुमार सराफ, बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, अल्विरा मोशन एंटरटेनमेंटच्या दीपाली कांबळे, ॲडव्होकेट मंदार जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात मेलेडी मेकरच्या माध्यमातून सिनेसंगीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अशोक कुमार सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। त्याचप्रमाणे पद्मश्री रघुवीर खेडेकर, ज्येष्ठ पत्रकार विद्याधर कुलकर्णी, सागर आव्हाड, विजय जगताप, राज देशमुख, गायिका सावनी दातार कुलकर्णी, अल्विरा झरेकर, चित्रपट निर्माते दत्ता दळवी, मंगेश मोरे, डॉक्टर गौरव घोडे, लोककलावंत, लेखक व दंतचिकित्सक आशुतोष जावडेकर यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। त्याचप्रमाणे अखिल भारतीय चित्रपट महामंडळ व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचाही या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला। बालगंधर्व रंगमंदिराच्या भूमिपूजन आणि उद्घाटन या दोन्ही ऐतिहासिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधी आपल्याला प्राप्त झाल्याची आठवण उल्हास पवार यांनी यावेळी सांगितली। आपल्याला मिळालेला जीवनगौरव पुरस्कार हा आपल्या एकट्याचा नसून आपल्या सर्व सहकाऱ्यांचा सन्मान असल्याचे अशोक कुमार सराफ यांनी कृतज्ञतेने नमूद केले। मेलेडी मेकर्स या संगीत क्षेत्रात इतिहास घडवणाऱ्या वाद्यवृंदाचा प्रवास पुस्तक स्वरूपात उपलब्ध व्हावा अशी अपेक्षा राजेश पांडे यांनी यावेळी व्यक्त केली। बालगंधर्व रंगमंदिराबरोबर राज्यातील सर्वच कलाकारांचे जिव्हाळ्याचे नाते असल्याचे वर्षा उसगावकर यांनी यावेळी नमूद केले। असा हा ऐतिहासिक रंगमंदिर आणि याचं पुणे महानगरपालिकेने उपमहापौरांना मी सांगू इच्छितो की त्यावेळी महापालिकेने ठराव करून त्याची सगळी जबाबदारी पु ल देशपांडे यांच्यावर दिली होती की पु ल देशपांडे यांनी जगातली उत्तम जे थिएटर्स आहेत त्यापैकी जपानचं अत्याधुनिक रंगमंदिर ते पाहून आले। त्याची रचना कशी असावी, प्रेक्षकांना ते स्टेज आणि याच्यामधलं अंतर कसं कमी असावं आणि शेवटच्या माणसाला देखील कार्यक्रम कसा छान दिसावा याचा सगळा अभ्यास करून पु ल देशपांडेंच्या मार्गदर्शनाखाली या नाट्यमंदिराची निर्मिती झाली। आर्किटेक्ट कॉन्ट्रॅक्टर वगैरे वेगळे होते, पण पुलंच्या मार्गदर्शनाखाली, आणि त्याचा मी साक्षीदार आहे थोडासा। सुरुवातीला शिवाजीराव ढेरे हे महापौर होते, भूमिपूजन झालं त्यावेळी, उद्घाटन झाले त्यावेळी नानासाहेब गोरे महापौर होते आणि त्याचा रंगमंदिराचा कार्यक्रम झाला होता। या ठिकाणी फार मोठा ऐतिहासिक कार्यक्रम झालेला होता। त्या सगळ्या कार्यक्रमाची मी आता आठवण देऊ इच्छित नाही, पण बाहेर देऊसर जगप्रसिद्ध चित्रकार त्यांनी जी बालगंधर्वांची चित्र काढलेली आहेत ती 2 आहेत, अतिशय अप्रतिम आहे। आणि त्याचं चित्र पाहून आचार्य अत्रे असं म्हणाले होते की पुरुष वेशातली एक स्त्री झाशीची राणी ही बाहेर उभी आहे आणि स्त्री वेशातला पुरुष बालगंधर्व या ठिकाणी उभा आहे, असं वर्णन त्यावेळी आचार्य अत्र्यांनी केलेलं होतं।